कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, यावर पण एक सही लागेल। हो, या बघा, या सगळा सामान आमचा नाही, या काय घेऊन जावताल परत? हे बंधू, यातला काय एक सामान जाणार नाही परत, आधी सांगताय। तो माणूस काय बोललो ऐकला नाहीस काय? हा, चारूच्या बाबांनी दिला ना, तर मग तू काय अवतसा कशा काठवता? हा, घे ना गप। माका सांग, कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला हा? चारू अजून या घरची सून झालेली नाही ताई, ती सुद्धा या घरची पाहुणीचा। पण मंजू तर या घरची सून हा ना? हा, काय मंजू, तुझ्या भावांनी दिला ना तर समजायचा। तुका वया या सगळा? मंजू, मी तुका विचारते, तुका वया या सगळा? या बघ मंजू, आपल्या लग्नात दादाने आईने तुझ्या वडिलांका नारळ आणि मुलगी एवढाच द्यावा असा म्हटला होता। त्यांचा शब्द मोडणार असस तू? तसा असत ना, तर या सामान सकट घराच्या बाहेर व्हायचा। हे बघ बंधू, चारू आणि श्रीनूचा लग्न ठरलाय ना, हा, म्हणून तिच्या बाबांनी या भेट म्हणून दिलाय असा समज। हा, मग तर अजिबातच नको, कारण जे लग्न कधी होणारच नाहीये त्याच्या नावाने भेट का घ्यायची, हो ना? श्रीनू, तू काय बोला नको। हे लग्न पण होणार आणि हे सामान पण कुठे नाही जाणार। हा, हो का? मला तुझी नाईलाजास्तव पोलिसात तक्रार करावी लागेल। हुंडा मागण्याची शिक्षा काय असते ते तुझ्या वकिलाला विचार, उपयोगी पडेल तुला तो माणूस। अच्छा, म्हणजे आता तुमका माका पोलिसात देऊचा? हा, हातात बेड्या ठोकूच्यात काय? हो, जर हे सामान परत गेलं नाही ना, तर मला खरंच तुझी पोलिसात तक्रार करावी लागेल लाली। तुझ्या वागण्याला ना कुठेतरी आवर घालायलाच हवा, नाहीतर ना तू एक दिवस सगळ्यांना रस्त्यावर आणशील। बस बस बस, अजून नाही सहन करू शकत तुझं हे वागणं। नाहीतर काय, आता तर पाणी डोक्यावरून जाऊक लागला। मंजू, आता तुम्ही दोघींनी मिळून ठरवा, या घरात या सामान राहणार तुम्ही। मका काम असत, मी जरा बाहेर जाऊन येते, तोपर्यंत दोघींनी मिळून ठरवा कायता। मी येईपर्यंत काय तो निकाल लावा, नाहीतर मी परत आल्यावर काय करेन या तुमका वेगळा सांगायची गरज नाही, कळला मा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।